छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरी होत आहे। अनेक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांनी आज जयंती साजरी होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे। महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे। आजच्या राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहे। तारीख तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतोय। दुर्दैव या मातीचं आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरलेले आहे। आजचे राजनेते शिवरायांच्या नावानेच मतपेटीत मताची भीक मागत फिरताना दिसत आहे। मावळ्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय लढावे नक्कीच होते, परंतु विशिष्ट एखाद्या पक्षासाठी मर्यादित नव्हते। छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते। आपल्या महाराष्ट्रातच जन्म घेतलेल्या महापुरुषाच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जातो। जाती धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवले जाते, ही लाजिरवाणी बाब आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे। शिवरायांची नीती, जिजाऊचे संस्कार व शिवरायाचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजून शिवशाही अंमलात आणणे काळाची गरज आहे। शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात धर्म संघर्ष नव्हता, तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेच्या राज्यासाठी होता। शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते। त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता। जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाईत जिंकण्याचे उदाहरणे आहेत। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य समजलो असतो। या महाराष्ट्रात शिवरायाच्या गौरवशाली इतिहासाचा पुसण्याचा प्रयत्न करत आहे। इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले, परंतु जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना हिंदुस्थानाचा चेहरा पाहता आला नसता। असे होते आमचे जयतेचे राजे छत्रपती शिवराय। आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टीचे चिंतन करावे। केवळ कपाळावर चंद्रकोर लावून शिवाजी महाराज होत नसते, तर शिवाजी महाराजांचे संस्कार, जिजाऊचे संस्कार, इतराविषयी प्रेम, महिलाविषयी आदर हवा। मावळ्यांनो, आज गरज आहे समजून घेण्याची की मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझे। जय शिवराम, जय हिंद, जय महाराष्ट्र।